हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, या जॅकेटची आपण या व्हिडिओमध्ये स्टिचिंग बघणार आहोत. कटिंग या अगोदरच्या 2 व्हिडिओमध्ये बॅक आणि फ्रंटची दाखवली, तर या व्हिडिओमध्ये आपण स्टिचिंग दाखवणार आहे. तर अशा पद्धतीने आपलं जॅकेट असणार आहे. बघू शकता आपण पैठणीमध्ये तयार केलं आहे. हे साईडला असं पैठणीचे स्लीव घेतले. त्यानंतर सर्व अस्तर आणि मेन फॅब्रिक कट करून घेतले, जे पॅटर्न होते ते. त्यानंतर स्लीव कशा पद्धतीने काढायची, जी नॉर्मल आपण ब्लाऊजला काढतो सेम त्या पद्धतीने स्लीव काढायची तुम्हाला. ते बघा, अशा पद्धतीने आपण हे सर्व पॅटर्न कट करून घेतले. इथं फक्त तुम्हाला स्लीवमध्ये लुजिंग द्यायची, दंड घेरला 2.5 इंच. बाकी सर्व पॅटर्न आपण ॲज इट इज जसे तसे काढले. त्यानंतर बघा, कॉलरचं देखील अशा पद्धतीने मी काढून घेतलं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कॅनव्हास देखील लावू शकता, पण मी कॅनव्हास न घेता जे अस्तर आहे तेच घेतलं आहे. तर हे बघा, कट टू कट हे पार्ट असे ठेवून घेतले. असे अगोदर आपल्याला अस्तरला ते जॉईन करायचे, त्यानंतर मेन फॅब्रिकला जॉईन करायचे. तर का आपली जी शिलाई आहे ती बाहेर दिसू नये त्यासाठी आपण आतमधून शिलाई देणार. त्यासाठी हे बघा, समोरासमोर पार्ट ठेवून आपल्याला हे असे जॉईन करून घ्यायचे. आता प्रिन्सेस कटचा पार्ट बघा समोर ठेवला आहे. आर्महोलच्या साईडने आपण त्याला अशी अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई देऊन घेतोय. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आपल्याला. ते बघा, इथे शिलाई देऊन घेतली. पुन्हा एकदा त्यावर डबल टिप द्यायची आपल्याला. सेम याच पद्धतीने दुसरा देखील पार्ट सेम या पद्धतीने मी तयार करून घेणार आहे. शिलाई देऊन दोन्ही पार्ट आपण तयार करून घेतले. हे बघा, अशा पद्धतीने. आता आपण मेन फॅब्रिक घेऊ. मेन फॅब्रिक देखील सेम याच पद्धतीने तुम्हाला जॉईन करायचे. तर हे बघा, समोरासमोर असे सरळ ठेवायचे. त्यानंतर हे प्रिन्सेस कटचे दोन्ही बाजून ठेवून आता एक पार्ट तुम्हाला सेम अस्तरला जसा जॉईन केला आहे सेम त्याच पद्धतीने आपण इथे देखील जॉईन करणार आहे. तर हे बघा, अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन प्रिन्सेस कटचा पार्ट देखील इथं जॉईन करून घेते मी. व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, त्यावर डबल शिलाई देऊन घ्यायची. व्यवस्थित डबल शिलाई द्यायची. हे बघा, आता सेम दुसरा पार्ट देखील आपण याच पद्धतीने तयार करून घेऊ. तर इथं आता मी तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक कसं जॉईन करायचं इथे दाखवते. तर हे बघा, जे आहे ती शिलाई आपली वरतून दिसली नाही पाहिजे, त्यासाठी आपण असं एकावर एक असे सरळ ठेवून याला चहू बाजूनी पॅक करून घ्यायचे शिलाई देऊन. हे बघा, आता इथून आपण असं वरतून शिलाई देऊन त्याला पॅक करून घेतोय व्यवस्थित. याला शिलाई देऊन घ्यायची आपल्याला. याने काय होणार आहे, जो आपलं मेन आहे ती बाहेर शिलाई दिसणार नाही प्रिन्सेस कटची, ती पूर्ण आतमध्ये जाईल. त्यामुळे आपल्या जॅकेटला लुक छान येईल. त्यासाठी आपण अशा पद्धतीने शिलाई देऊन घेतोय. तर हे बघा, व्यवस्थित कापड सेट करून आपल्याला पूर्ण जे मेन फॅब्रिक आहे ते आणि अस्तर त्याला पॅक करून घ्यायचे. तुम्ही देखील सेम याच पद्धतीने सेम अशा पद्धतीने जॅकेट बनवू शकता. तुम्ही दुसरं फॅब्रिक वापरलं तरी काही हरकत नाही. माझ्याकडे पैठणीचं पडेल होतं, त्यामुळे मी पैठणीचं घेतलं आहे. तुम्ही दुसरं देखील फॅब्रिक घेऊ शकता. तर हे बघा, अशा पद्धतीने मी एक पार्ट असा जॉईन करून घेतला आहे. सेम आता दुसरा देखील याच पद्धतीने जॉईन करून घ्यायचा आहे. जसं आपण हा केला तसंच सेम तो देखील करून घ्यायचा आहे. तर एक्स्ट्रा जे दिसेल ते सर्व कापड असं थोडंसं 1-2 लाईन इतकं बाहेर असेल तर ते कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर बघा, आता ही कॉलर घेतली. कॉलर बघा, जिकडून कट दिला आहे तिकडून कट टू कट तिला अशी कट करून घेते मी. हे बघा, इथं व्यवस्थित कट टू कट करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने कट करून घ्यायचा. आता आपण एक पार्ट घेणार आहे. एक पार्टवर ही कॉलर अशा पद्धतीने ठेवायची. जिथं बघा जो कट दिला आहे त्या कटवर कट आपल्याला हा व्यवस्थित आला पाहिजे. अशा पद्धतीने व्यवस्थित पिन लावून घ्यायची इथं, म्हणजे आपला तो कट टू कट व्यवस्थित येईल. कुठेही मागे पुढे होणार नाही. त्यासाठी आपल्याला इथं पिन लावून घ्यायची. आता खालून बघा, कडेला एकदम बाजूच्या कडेला अशी आपल्याला शिलाई देता आणायची.
मी इथं 1 लाईन इतकी अशी शिलाई देऊन घेते बाजूला. तुम्हाला देखील सेम याच पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची. हळूवार पद्धतीने व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची. आता इथे मी शिलाई देऊन घेते. अगोदर बघा, इथून तुम्ही सुरू न करता जो कट आहे, कटपासून जरी सुरुवात केली, अगोदर वरती शिलाई देऊन घेतली त्यानंतर खाली तरी चालेल. माझं आता इथं थोडंसं मागे पुढे होतं, त्यामुळे मी खोलून परत असे कट टू कट शिलाई देऊन घेतली. तर इथं बघा, ही कॉलर घेतली आपण, जो मध्ये पॉईंटची जी शिलाई घेतली ती कट करून टाकली आणि ती आता आपण ह्या पार्टवर अशा पद्धतीने ठेवली बघा. आणि इथं आता आपल्याला पेननी ती मार्किंग करून घ्यायची. ती इथे मी पेनने अशी मार्किंग करून घेते. आता अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला शिलाई देऊन घ्यायची परत. आता इथं बघा, व्यवस्थित लॉक करायचं आहे आणि जे मार्किंग केलं आहे त्यावर आपल्याला शिलाई द्यायची. इथं देखील लॉक करायचं आहे, कारण हा आपल्या कॉलरचा पॉईंट आहे, त्यासाठी आपल्याला व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे. ते बघा, इथं अशी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन मी लॉक करून घेतली. त्यानंतर बघा, छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आपल्याला. कट्सने काय होईल, जे आहे तो पॉईंट तो व्यवस्थित आपला इझिली फोल्ड होईल, त्यासाठी आपल्याला असे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे. मी इथं असे छोटे छोटे कट्स देऊन घेतले. एक्स्ट्राचं थोडं आहे ते कट करून घेते आणि असे कट्स देऊन घेते. त्याने काय होईल, इझिली फोल्ड होईल. आणि पैठणीचं कापड आहे त्यामुळे ते थोडं जाड असतं, त्यासाठी व्यवस्थित फिनिशिंग येण्यासाठी असे कट्स देऊन घ्यायचे. तर यावर आता दाबटीप द्यायची. तर दाबटीप देताना कॉलरवर दाबटीप द्यायची नाही, जे इकडं कापड आहे बघा तिकडं आपल्याला दाबटीप द्यायची. आता जो कट आहे तिथपर्यंत देऊन घ्यायची, त्यानंतर तो कट सोडून द्यायचा आणि पुन्हा एकदा वरती देखील दाबटीप देऊन घ्यायची आहे बघा. इथं सेम याच पद्धतीने दुसरा पार्ट देखील तयार करून घ्यायचा. तर बघा, इथं आता असं आता हे कट्स देईल तिथून आपल्याला जे आहे तो पॉईंट ते असे बाहेर व्यवस्थित काढायचे आहे बघा. आता ते पैठणीचं कापड आहे त्यामुळे ते जाड असल्यामुळे थोडंसं फोल्ड व्हायला जीवावर जातं, पण व्यवस्थित आपल्याला हळूवार पद्धतीने ते पॉईंट असे व्यवस्थित सेट करून घ्यायचे. इथं हे बघा, मी कातरच्या साह्याने ते पॉईंट असे बाहेर टोकं ते काढून घेत आहे. हे बघा, इथं थोडंसं असं 1-2 धागा कट करून घेते. तर हे बघा, अशा पद्धतीने ते, कारण थोडं ओढल्यासारखं दिसतंय त्याच्यासाठी. ते बघा, आता सेम याच पद्धतीने तुम्हाला दुसरा देखील पार्ट सेम या पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे. तर हे बघा, आतून हे बघा अर्धा इंच असं फोल्ड करून तुम्ही इथं हात शिलाई देखील देऊ शकता. मी डायरेक्ट टीप देते, तुम्ही नंतर शिलाई देऊ शकता हात शिलाई. आणि हे टीप आहे ती खोलून घ्यायची आपल्याला. तुमच्या याच्यावर आहे, किंवा तुमच्याकडे फ्युजिंग टेप असेल तर तो त्याने देखील चिपकल्या जाईल. फ्युजिंग टेप आपल्याला खाली ठेवायचा, कापडच्या खाली, आणि त्यावर प्रेस करायचं, ते कापड असतं ते चिपकून जातं. ते बघा, त्या एक साईडचा पाट आपण असा तयार केला आहे. तर अशी कॉलर आपली तयार झाली आहे बघा, बघू शकता तुम्ही अशी. तर सेम दुसरा देखील मी तयार करून घेते. तर इथं बघा, दोन्ही पार्ट मी तयार करून घेतले. आता हे असं ओपन करून घेतलं आहे थोडंसं, कारण आपल्याला शिलाई द्यायची. तर हे पार्ट असे एकावर एक सरळ ठेवायचे आणि इथं अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई देऊन घ्यायची. तर हे बघा, इथे मी अशी अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई देऊन घेते. पुन्हा त्यावर आपल्याला डबल शिलाई द्यायची, पॅक करून घ्यायचे, लॉक करायचे. तर हे बघा, कॉलर अशी आपण जॉईन करून घेतली. आता इथे मी अशी शिलाई देऊन घेते बघा. इथे अशी शिलाई देऊन घेते. तर इथे मी शिलाई देऊन घेतली. अशा पद्धतीने आपला फ्रंट पार्ट तयार झाला आहे कॉलर लावून. आता आपण बॅक पार्ट घेऊ. तर हे बघा, तर बॅक पार्ट घेते मी. तर बॅक पार्ट ॲज इट इज आहे तसाच आपल्याला उलट बाजूकडून सर्व पार्ट आतमध्ये अस्तर ठेवून जॉईन करून घ्यायचं आहे. तर इथंच बाजूने पॅक करून घेते मी आणि तुम्हाला दाखवते. तर हे बघा,
तर मी इथं जॉईंट करून घेतलं आहे अस्तरला मेन फॅब्रिक. आता सेंटर काढायचं आहे. सेंटरवर आपल्याला कट्स देऊन घ्यायचं आहे. तिथून आपल्याला कॉलरचा जो पॉईंट आहे तो जॉईंट करायचा आहे. त्यासाठी इथं कट्स देऊन घेतला. आता बघा इथे ही शिलाई दिली, ती आपल्याला इथं असं जी शिलाई दिली ती अशी सरळवरती सरळ ठेवून आपल्याला आता अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन इथं कॉलर जॉईंट करून घ्यायची बॅक पार्टला आणि शोल्डर देखील जॉईंट करायची. आता इथं शोल्डर देखील जॉईंट होणार आहे बघा अशा पद्धतीने. थोडंसं तिथं असं टर्न बनल, पण त्यात कॉर्नर असेल तिथं थोडासा कट्स देऊन घ्यायचा आणि सेम याच पद्धतीने दुसरा देखील बाजूची कॉलर आणि शोल्डर असे जॉईंट करून घ्यायचे. आता मी इथे एक जॉईंट करून दाखवली तुम्हाला, कट्स देऊन घ्यायची. आता सेम दुसऱ्या पद्धतीची देखील मी इथं तयार करून घेते. हे बघा कॉलर पण आता जॉईंट केली, शोल्डर देखील जॉईंट केली. आता याला स्लीव अटॅच करायची. तर स्लीव कशा पद्धतीने अटॅच करायची ते इथे लक्षात घ्या. आपण रेग्युलर जशी स्लीव जॉईन करतो सेम त्या पद्धतीने मी स्लीव इथे जॉईन करून ठेवली. आणि आता आपण बघा आता शिलाई मार्जिन किती घेतले होते आपण 1 इंच. जसं आपण ब्लाऊजला सेम स्लीव जॉईन करतो सेम तीच पद्धत आहे, काही वेगळं नाही. सेम त्या पद्धतीने स्लीव जॉईन करायची. आता 1 इंचाची शिलाई मार्जिन घेऊन मी अशी टीप देऊन घेते आहे बघा 1 इंचाच्या. ते बघा बाहीला देखील 1 इंच शिलाई मार्जिन घेतली होती, त्यामुळे 1च इंचावर शिलाई देऊन घेते मी. तुम्हाला जर हे थोडं फिटिंग हवं असलं तर तुम्ही आतमध्ये थोडी शिलाई देऊ शकता. आता सेम मी एक बाजूचा पार्ट तुम्हाला इथे तयार करून दाखवला आहे, सेम दुसरा देखील आपण तयार करून घेऊ. तर हे बघा आता मी तयार करून घेते. ब्लाऊजचा फायनल लुक अशा पद्धतीने आपलं जे आहे जॅकेट ते तयार झालं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आपण खालून देखील पट्टी वळवून घेतली. तर हा आहे बॅक साईडचा लुक. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ.